महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं नेतृत्व. दादा म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवारजी आता आपल्यात राहिलेले नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालंय. बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासात असं काय घडलं की काळाने हा घाला घेतला. आज दिनांक 28 फरवरी 2026 को एक वायुयान दुर्घटना में 66 वर्ष की आयु में महाराष्ट्र के बारामती में हुआ. मी अमित पारवे, तुम्ही पाहताय TAP पॉडकास्ट. बुधवारची सकाळ, वेळ सकाळी 8:10. मुंबई विमानतळावरून VSR व्हेंचर्सचं लिअरजेट 45 हे खाजगी विमान बारामतीसाठी झेपावतं. फक्त 256 किलोमीटरचा प्रवास होता. विमानात अजितदादांसह एकूण 5 जण होते. कोणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. सकाळी 8:18 विमानाचा संपर्क बारामती एअरफील्डशी होतो. पण लक्षात घ्या, बारामतीचं हे विमानतळ आहे, हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड आहे. म्हणजे इथे मोठा ATC टॉवर नसतो, जिथे स्थानिक फ्लाईंग स्कूलचे पायलट माहिती देतात. अनेक निर्णय तर पायलटच्या जजमेंटवर असतात. पुणे ATCने विमान स्थानिक कंट्रोलरकडे सोपवलं. कॅप्टन शांभवी पाठक यांनी हवामानाबद्दल विचारणा केली. उत्तर मिळालं की व्हिजिबिलिटी 3000 मीटर आहे. तुम्ही स्वतःच्या निर्णयाने लँडिंग करू शकता. एव्हिएशन नियमानुसार ही लँडिंग अटेम्प्टसाठी ॲक्सेप्टेबल रेंज आहे. पण खरा थरार इथून पुढे सुरू झाला. रनवे दिसला नसल्याने वैमानिकाने गो अराउंड म्हणजे लँडिंग रद्द करून पुन्हा हवेत जाण्याचा निर्णय घेतला. काही क्षणानंतर पुन्हा संपर्क झाला. वैमानिकाने सांगितलं की आता रनवे दिसत आहे. सकाळी 8:34 लँडिंगची परवानगी तेव्हा मिळाली त्यांना. पण वैमानिकांकडून त्याचं रीडबॅक म्हणजे त्याचं काहीच उत्तर आलं नाही. सकाळी 8:43 विमानाचे ADS-B सिग्नल अचानक बंद होतात. त्यावेळी विमान जमिनीपासून सुमारे 1 किलोमीटर उंच होतं आणि वेग होता विमानाचा 237 किलोमीटर प्रति तास. बारामती विमानतळापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर विमान शांत झालं आणि 8:46 हायवेवरील CCTVमध्ये एक भीषण आग आणि धुराचे लोट दिसले. विमान रनवेच्या डाव्या बाजूला कोसळलं होतं. विमानाचे तुकडे विखुरलेले होते आणि आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की त्यातून कोणालाही वाचवणं अशक्य होतं. अवघ्या काही वेळातच बातमी आली की विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. इमर्जन्सी सर्व्हिसेस तिथे पोहोचतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अजितदादांचं जाणं हे केवळ त्यांच्या कुटुंबियासाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का आहे. या अपघाताचा तपास आता AAIB करत आहेत. सोशल मीडियावर लोक हा अपघात कसा झाला, ह्यात कोणती मानवी चूक आहे की टेक्निकल फेल्युअर आहे की घातपात, असे प्रश्न विचारत आहेत. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पण एका कर्तबगार नेत्याचा शेवट राज्याला कायम चटका लावून जाणार आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.